मुलांनो, आपण शिकणार आहे आज पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय. लास्ट सेशन मध्ये वी हॅव सीन व्हॉट इज अ पायथागोरस थेरम. पायथागोरसची हिस्ट्री आपण थोडी पाहिलेली आहे. पायथागोरस काय म्हणतो, जन्मला कुठं हे पाहिलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहे पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय. ट्रिपलेट म्हणजे तीन बाजू आहेत. ट्रिपलेट म्हणजे थ्री. म्हणजे एखाद्या ट्रायंगलला साइड्स किती असतात, 3 साइड्स असतात. आता इथं बघितलं तर पी क्यू आर या 3 साइड्स आहेत. सगळ्यात मोठी साइड आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज अ हायपोटेन्यूज राईट. सो हियर द क्यू इज द हायपोटेन्यूज. ट्रिपलेट म्हणजे काय. ट्रिपलेट म्हणजे देर आर 3 नंबर्स विच आर नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे पॉइंट नव्हे, स्क्वेअर रूट नव्हे, फ्रॅक्शन नव्हे, निगेटिव्ह नंबर्स नव्हे, only natural numbers 1 2 3 4 5 10 20 like that way, right? So there are 3 typical 3 special natural numbers की त्या 3 natural number पैकी the square of the largest one in a triplet of natural numbers, the square of the largest number is equal to the sum of squares of other 2 numbers. म्हणजे अशी एक तिघांची त्रिकूट आहे. काय आहे, त्रिकूट आहे. त्रिकूट असा आहे की सगळ्यात जो मोठा आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स. म्हणजेच काय, इथं मोठा कोण आहे, क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ आर स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर. अरे म्हणजेच पायथागोरस ना. अरे हो, पण ट्रिपलेट म्हणजे तिन्ही नंबर कसे पाहिजेत, नॅचरल नंबर पाहिजेत. ऑड फिगर नकोत, फ्रॅक्शन नकोत. सो ही ट्रिपलेटची ही डेफिनेशन झालेली आहे. इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स, इफ the square of the largest number is equal to the sum of the squares of other 2 natural numbers, then that triplet is called as a Pythagorean triplet. It is called as a Pythagorean triplet. अरे कुछ समझ में आ रहा है. So let us do something. Let us try something. तुम्हाला एका मिनिटात कळेल. Let us say इथं आपण असं अश्यूम करू, आपण इथं 1 by 1 तुम्हाला मी करून दाखवतो. समजा here we know that q square is equal to r square plus p square. Is it not? आता समजा आपल्याकडे एक सेट आहे. मी इथे एक सेट घेतो. कोणता घेतो बघा. काय पहिला घेतो मी 3 4 5. ओके, चेक करूया आता आपण. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर किती आहे, ह्याचा स्क्वेअर काय आहे, 5 चा स्क्वेअर म्हणजे किती झाला हा, 25. 4 चा स्क्वेअर किती झाला, 16. 3 चा स्क्वेअर किती झाला, 9. आता मला सांगा 16 प्लस 9 किती झाला, 25. अरे हे ट्रिपलेट आहे की नाही, आहे. दिस इज अ ट्रिपलेट. का तर दिस इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द अदर 2 numbers, and this is equal to 16 plus 9. So this is a valid. So this is called as a triplet. Very simple. अनेक उदाहरण घेऊ आपण. See, we can take some example like this way. 13, 12 and 5. प्रत्येक वेळी सिक्वेन्स पाहिजे असं गरजेचं नाही. सिक्वेन्स महत्वाचा आहे का, नाही. इट कॅन बी 5 पहिला आधी, 4 मध्ये, 3 नंतर. ट्रिपलेट 3 पाहिजेत. काय पाहिजे, 3 पाहिजेत. पण नॅचरल नंबर्स पाहिजे. आता हे चेक करू आपण. 13 चा स्क्वेअर, 13 सगळ्यात बिगेस्ट आहे. 13 चा स्क्वेअर किती आला, 169. 12 चा स्क्वेअर किती आला, 144. 5 चा स्क्वेअर किती आला, 25. सगळ्यात मोठ्याचा सम इज इक्वल टू दोघांचे सम आहे का, 5 + 4 9 1 4. अरे हा, इट्स अ ट्रिपलेट. सो दिस इज ऑल्सो अ ट्रिपलेट. ट्रिपलेटचा अर्थ कळाला ना. So we can have numerous triplets. आता बघा, जर 3 4 5 जर ट्रिपलेट असेल तर ह्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया, इंटू 2 करूया. व्हॉट विल गेट, 6 8 10.
अतिशय महत्वाचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लागतं, सारखे वापरायला लागतात आपल्याला. एखाद्या ट्रायंगल मध्ये 3 4 आलं म्हणजे डायगोनल इज 5 फिक्स, कारण ट्रिपलेट आहे 3 4 5. समजा देर इज अ ट्रायंगल, one side is 12, other side is 5, third side is 13, diagonal 13, यालाच पाहिजे, इट्स अ ट्रिपलेट. त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करा, हे चेक करू. दिस इज 36 प्लस 64, किती उत्तर आलं? 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36, 100, 10 चा स्क्वेअर आहे की नाही? आहे. म्हणजे तुम्ही याला जर मल्टिप्लाय केलं 2 ने, तर यू विल गेट द आन्सर, यू विल गेट ट्रिपलेट्स. याला 2 ने मल्टिप्लाय करा, यू विल गेट द सेम आन्सर. चेक करा. समजा याला 10 ने मल्टिप्लाय केलं, सो द ट्रिपलेट्स विल बी द सेम. म्हणजे याचा अर्थ याला जर आपण मल्टिप्लाय केलं 3 into 2, 3 चा आपण जर 10 ने मल्टिप्लाय करत गेलो तर विल गेट ऑल द ट्रिपलेट्स. अरे कुछ ध्यान में आया नहीं आया? आता ट्रिपलेट हे तुम्हाला मी काही दाखवलंय, पण ट्रिपलेट बनवायची कशी? हाऊ टू मेक ट्रिपलेट्स? सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला उत्तर पाहिजे आहे कसं बघा. आपल्याला उत्तर पाहिजे आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, असं उत्तर पाहिजे आपल्याला. ओके, मी तुम्हाला इथे करून दाखवतो. तुमच्या पेज नंबर 31 मध्ये आहे बघा. फॉर्म्युला फॉर पायथागोरस ट्रिपलेट नाव दिलेलं आहे. So we can write down here. So here you can write down formula for Pythagoras triplet. काय फॉर्म्युला आहे बघूया आपण. सिंपल आहे. इथंच कोण दाखवतो मला मी. पहिला आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर घेऊया आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करूया. ओके, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर करू. व्हॉट इज द आन्सर? ब्रॅकेटचं एक्सपान्शन काय ना सांगा आम्हाला. सो इट इज गोइंग टू बी ए स्क्वेअरचा स्क्वेअर ए रेस टू 4 प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू बी रेस टू 4 प्लस 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? एक्सपान्शनला ब्रॅकेटचं या ब्रॅकेट याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू दोघांचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर. सो दिस इज द फर्स्ट टर्म वी गॉट. दिस इज द फर्स्ट. सिमिलरली you can do it for a square minus b square. So what I'll get? A raised to 4 plus b raised to 4 minus 2a square plus b square. So this is the second term. कुछ समझ में आ रहा है नहीं आ रहा है? आ रहा है ना? हा पॉजिटिव स्क्वेअर आहे माइनस बी चा स्क्वेअर b raised to 4. So I can modify this one. I can write it a raised to 4 plus b raised to 4, right? This is a plus 4a square b square, right? And minus 2a square b square. हे काय आहे? हे काय केलेलं आहे मी? कळतंय नाही कळत? टू आपल्याला हे जे पहिलं इक्वेशन आहे तेच इक्वेशन मी इथं आणलेलं आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथं प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मी काय केलं? 4a स्क्वेअर बी स्क्वेअर माइनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर केला. अरे कुछ ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? या दोघांची वजाबाकी काय होणार बघा. व्हॉट विल बी द आन्सर ऑफ दिस वन? दिस इज नथिंग बट you will get 2a square b square positive. 4a square b square minus 2a square b square answer is 2a square b square में परत प्लस आले की नहीं? आलं. a raised to 4 b raised to 4 as it is. So this is nothing but a square plus b square is equal to so such a value. ह्याचा स्क्वेअर आहे, ह्याचा स्क्वेअर आहे. इथं पण हा स्क्वेअर आहे. आता बघा. This I can write down like this way. a raised to 4 plus b raised to 4 minus 2a square b square plus
4a² b² म्हणजे आय कॅन राइट डाउन 2ab ब्रैकेट स्क्वायर. कुछ समझ में आ रहा है? क्या डोक्यावरून चाललंय? अरे चमका कि नहीं चमका? अरे कुछ आया कि आया कि नहीं आया? नहीं आया, नहीं आया, नहीं आया, नहीं आया. अरे देखो a प्लस a² पर b² ब्रैकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन येत आहे. a² मायनस b² ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन येत आहे. आता हे प्लस 2a² b² च्या ठिकाणी मी काय केलं? 4a² b² घेतलं. म्हणजे मी एक्स्ट्रा किती घेतले? एक्स्ट्रा घेतले 2a² b², तेवढे मी मायनस केले. सो दॅट द व्हॅल्यू डझंट चेंज. हे कळलं का? हे इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट आहे. हे 4a² b² घेतलं मी. इथं किती पाहिलं मला? 2a² b² पाहिला, नाही 4 आलं म्हणून मी एक मायनस केलं 2a² b². आता बघा, आय हॅव रिअरेंज दिस व्हॅल्यू. हा 2a² b² इथे घेतला आणि प्लस 2ab. 4 म्हणजे √2 आलं, a²चं a आला, b²चा b आला आणि याचा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे ना? इज दिस ओके ऑर नॉट? सो आता बघा, सो हियर a² प्लस b² ब्रॅकेट स्क्वेअर. नाव दिस इज इक्वल टू, हे जे आहे हे म्हणजे काय? दिस इज इक्वल टू a² मायनस b² ब्रॅकेट स्क्वेअर. So this is equal to a² minus b² bracket square plus 2ab bracket square, and this is equal to a² plus b² bracket square. आता ह्या ठिकाणी तुम्ही जरा व्यवस्थित बघा. लेफ्ट साइडला तुम्हाला ही एक व्हॅल्यू आहे, ह्याचा स्क्वेअर आहे. ही एक व्हॅल्यू आहे, ह्याचा स्क्वेअर आहे. आणि ही एक व्हॅल्यू आहे, ह्याचा एक स्क्वेअर आहे. सो इफ आय से हियर x, then it's x². Right? I'll say z. This is z². If this is a x² and this is a plus, this is a y². So this is nothing but the triplet. This is nothing but Pythagorean triplet. म्हणजे a² plus b² is equal to one value. So the triplet काय येणार? So the triplet is equal to a² plus b² ही पहिली एक व्हॅल्यू आली. सेकंड आली a² मायनस b² ही दुसरी व्हॅल्यू आली ट्रिपलेटची. आणि तिसरी आली 2ab. So this is what is the triplet. ट्रिपलेट में 3 पाहिजे का नको? 13, 12, 5 तीन व्हॅल्यूज पाहिजे. कशा पाहिजे? ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ दिस वन प्लस स्क्वेअर ऑफ दिस वन. राईट? बिगर व्हॅल्यू, बिगर कोणती आहे? 13 आहे. आता इथं a² प्लस b² ही मोठी असणार आहे काय? a² मायनस b² मोठा असणार आहे काय? 2ab मोठा असणार आहे? a² प्लस b² मोठी असणार आहे. So this is z² is equal to x² plus y². So पहिली मोठी टर्म आली a² plus b², ही दुसरी टर्म आली a² minus b², तिसरी टर्म आली 2ab. So this is how we can find triplets. We can form triplets. We can form triplets. Like an example घेऊया आपण. Let us do some example. ट्रिपलेटचं एक्झाम्पल घेऊ आपण. आता याची मला गरज वाटत नाही. मला आय विल रब दिस. सो लेट अस टेक एनी 3 व्हॅल्यूज ए बी सी. ए आणि बी दोन व्हॅल्यू घेऊ आपण. आता आपल्याला ट्रिपलेट शोधायचं आहे. हाऊ? लेट अस टेक एक व्हॅल्यू घेऊ आपण. ए इज इक्वल टू 3 घेऊ. और आय टेक इट ए इज इक्वल टू 7 and b is equal to 3. Here दोन values. So these two are the natural numbers. And now we have to find the triplet. या दोन्ही बनणारं ट्रिपलेट काढायचं आपल्याला. तर पहिलं ट्रिपलेट इथं जाईल. पहिला काय येणार? a² plus b². So a² is equal to 49 and b² is equal to 9. Right? So पहिला आलं a² plus b² is equal to 49 plus 9 and that is equal to 58. So this is the first value. म्हणजे हे आपल्याला x मिळाले.
दिस इज व्हॉट एक्स. दुसरी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय आला 49 मायनस 9. सो दिस इज इक्वल टू 40. सो दिस इज वाय. अँड तिसरी काय आहे 2ab. 2ab. सो दिस इज 2 इंटू ए किती आहे? ए इज 7 इंटू 3. So this is a 42. So this is another one. So now you can check a bigger value. 40 square plus 42 square is equal to 58 square. करून बघा. We can do it now. करता येईल ना? काय अवघड वाटतंय? So the triplet is 58, 40 and 42. Let us try doing it. Let us try doing it. So square of the biggest one 58 चा square किती येते बघूया. I'll directly do on the mobile so that 58 into 58. So this is going to be 3364. 40 चा square 1600. So what is the and 42 चा square बघूया. So 42 into 42 1764. आता ह्या दोघांची सम किती येते बघू आता. The square of the bigger number is equal to sum of the squares of other two numbers. This is equal to 4, 6, 6 आणि 13, 3 हातच्या 1, 33. So that satisfies the equation. कळालं का? हे महत्वाचं, हे लागणार तुम्हाला. दिस इज रिक्वायर्ड फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. तुम्हाला आत्ताच्या 10वीच्या एक्झामला विचारलं जाणार नाही, पण दिस इज मच मोर नीडेड. सो इफ यू टेक एनी नंबर्स, सो लेट अस से इफ यू टेक 1 and 3 numbers, so you can find the triplets. So you can find the triplets. How you can find the triplets? Simple. पहिला 3 चा स्क्वेअर घ्या. सो फर्स्ट ह्याचा स्क्वेअर काय आला? ह्याचा स्क्वेअर आला 1 आणि ह्याचा स्क्वेअर आला 9. सो पहिला काय आला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 10 आला. ओके, इट्स अ 10. त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 9 minus 1 8 and 2ab. 2ab म्हणजे हे नंबर घ्या, ए आणि बी घ्यायचं, स्क्वेअर घ्यायचं नाही आहे. So 2 into 1 into 3, this is 6. So triplet is 10, 8, 6. हे 3 triplets आपल्याला मिळाले from the two numbers 1 and 3. आता if I write like this way, is it okay? Or if I write like this way, is it okay? Or if I write like this way, is it okay? Yes, everything is okay. Everything is okay. Sequence does not matter. Sequence does not matter. So this is called as a Pythagorean triplet. You can try. तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे बघा. You can try Pythagorean triplet आहेत का नाही. So you can check. तुमच्या बुक मध्ये असेल. $34, $16 and $30 हे ट्रिपलेट आहे का? चेक करा बघूया. 34, 16, 30 हे ट्रिपलेट आहे का? चेक करूया. लेट अस चेक वेदर दिस इज. हे लिहून घ्या. 34, 16, 30 हे ट्रिपलेट आहे का? चेक करू. सगळ्यात मोठा काय आहे? 34. 34 चा स्क्वेअर. स्क्वेअर से आला पाहिजे. 34 चा स्क्वेअर किती येणार? एनीवन? I can do it like this way. जर मला जमत नसेल तर I can do it 30 plus 4 bracket square. So 30 चा square 900 plus 4 चा square 4 plus 12 आणि 240. So I'll get the answer 06606 455. 2 आणि 9 हे 11. 2 आणि 9 11. So 1150. 34 चा स्क्वेअर आला. 30 चा स्क्वेअर किती आहे? 900 आणि 16 चा स्क्वेअर किती आहे? 256.
या दोघांची सम किती आली 1156 आणि हा सम किती आला 34. सो दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट आहे ना, आहे. बिकॉज स्क्वेअर ऑफ द बिगर नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर रिमेनिंग 2 नंबर्स. और क्या है, कुछ नहीं है, बस करते रहो. और क्या है, बहुत सारा ऐसा हो सकता है, बहुत सारे पेयर्स है जिसमें आप कर सकते हैं, चेक कर सकते हैं आप कौन सा भी पेयर फॉर्म कर सकते हैं. इफ आई गिव यू नंबर 2 and 3, फाइंड द ट्रिपलेट्स. 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, दोघांची बेरीज 9 + 13 13, एक नंबर आला. दोघांची सबट्रॅक्शन 9 - 5 5 आला. a square plus b square 4 + 9 13, a square minus b square 9 - 4 5, 2ab. आता हे नंबर घ्यायचे 2 3 2 6 2 12. So 13 5 12 is a Pythagorean triplet. So you can do that way. I can give you 1 6 number, 1 and 6. 1 चा square 1, 6 चा square 36, 36 + 1 37, एक नंबर मिळाला. 36 - 1 35 मिळाला. आणि 2 times 6 1 6 and 12. So 12 35 37 is another 1. So you can find म्हणजे 1 and 36 पासून 1 and 6 पासून you can make the triplet like 37 35 12. So 1, if you have 2 numbers, then a square plus b square is the one natural number, a square minus b square is another natural number, and third is 2ab is the third natural number. आणि या 3 म्हणजे Pythagorean triplet. I hope you understand this particular concept of triplet. हे लिहून घ्या. If you like my videos, please subscribe to my channel. तुमच्या मित्रांना सांगा. आता 10वीची स्कूल चालू होणार आहे. सप्टेंबर एंडला चालू होईल एखाद वेळेस किंवा ऑक्टोबरला चालू होईल. सो यू नीड टू वर्क हार्ड. तरी समजून घ्या, पॉज करा व्हिडिओ, जुने बघा. And if you like my videos, please do subscribe to my channel. Press bell icon to get the notification, and also write your comments. Like करा, मित्रांना share करा. Thank you. In earlier standards, you have seen properties of triangle. म्हणजे आयसोसेलेस ट्रायंगल असू दे, इक्विलॅटरल ट्रायंगल असू दे, which are the properties of triangle 30 60 90, 45 45 90. So we are just going to recall that. पण in context of right angle triangle, in context of Pythagoras theorem. तर पहिला आपण बघू प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे काय? In a triangle, पण कोणता ट्रायंगल? Right angle triangle. In a triangle, that means one angle is 90 degree, one angle is 30 degrees, then of course the remaining angle will be 60 degrees. So this is called as a 30, 60 and 90. This is 90. इथं लिहायची गरज नाही, मी इथं सिम्बॉल दाखवला आहे. So L triangle LMN is a right angle triangle where angle L is 30 degrees, angle N is equal to 60 degrees, and angle M is 90 degrees. तर या केसमध्ये काय पायथागोरस प्रमाणे तुम्हाला काय व्हॅल्यूज मिळतात किंवा काय प्रॉपर्टीज मिळतात ते आपण पाहू. पेज नंबर 31, यू कॅन गो टू पेज नंबर 31. त्याच्यावर दिलेलं आहे बुकच्या. सो काय दिलंय बघूया. साइड opposite to 30 degree angle is equal to काय सांगितलं आहे? The side opposite to 30 degree angle हा 30 डिग्री आहे. ह्याच्या अपोजिटचा साइड म्हणजे काय? साइड कोणती झाली? MN is half of the hypotenuse. Half of the hypotenuse. ओके, असं ही प्रॉपर्टी आहे. आता याचाच अर्थ काय आहे?
30 डिग्रीच्या अपोजिट साईड कोणती आली? MN. सो MN is equal to 1/2 of what is hypotenuse? LN. So it's LN. Or I can write down LN by 2. LN by 2. So this is the one property. काय म्हणते? What is the property of 30-60 triangle? In a right angle triangle, having one angle 30 degree and of course the other angle will be 60 degree, then the side opposite to the 30 degree, म्हणजे 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड जी आहे that is half of the hypotenuse. म्हणजे समजा if the hypotenuse is 10, LN जर 10 असेल तर ही किती असणार आहे? 5 असणार आहे. किती असणार आहे? 5. विसरायचं नाही. 30 डिग्री अँगल समोर, पण राईट अँगल ट्रायंगल मध्ये 30 डिग्री अँगलच्या समोरची साईड ही हायपोटेन्यूसच्या हाफ. हायपोटेन्यूसच्या हाफ. ही 20, ही 10, ही 30, ही 15, ही 2, ही 1, ही 4, ही 2. हे तुम्हाला विसरता कामा नये. सिमिलरली हा झाला पहिली प्रॉपर्टी झाली. सेकंड वी कॅन राईट डाऊन साइड opposite to 60 degree is equal to, is given as √3/2 times hypotenuse. काय सांगतोय? साइड अपोजिट टू 60 डिग्री. 60 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे काय? LM. LM काय आहे? LM इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. म्हणजे √3/2 टाइम्स हायपोटेन्यूस. तर दिस वी कॅन राईट डाऊन लाईक दिस वे. साइड अपोजिट टू 60 डिग्री, व्हॉट इज LM? LM काय आहे? LM इज द साइड अपोजिट टू 60 is equal to √3/2 times hypotenuse किती आहे? LN. So LN. So this is the another property. So these are the two properties of 30, 60, 90. एखादं एक्झाम्पल घेऊन बघू आपण. Let us take example. If you take example, let hypotenuse आपण काय म्हणू? LN. सॉरी, लेट अस से LN is equal to 6. काढा बघूया व्हॅल्यूज. LN is equal to 6. LN जर 6 असेल तर बाकी साइड्स काढा बघूया. इफ LN is equal to 6, I'll write down here itself. हे लिहून घ्या. If this is 6, then side opposite to 30 degree is half of the hypotenuse. हे ज्या half आहे. So this is going to be 3 half. So opposite side, I'll write down opposite 30 degree, okay, is 1/2 into 6 and that is equal to 3. Okay. Second, opposite to 60 degree. Opposite to 60 degree opposite is given as √3/2 times of LN. So √3/2 times of LN means 6. 2 3s are 6. So answer is 3√3. अरे कुछ आया कि नहीं आया? सिंपल आहे. 5 घ्या इथे 5 घ्या. इथे जर 5 घेतलं, if it is a 5, so this will be equal to 5/2. This will be √3 into 5/2 म्हणजेच 5√3/2. So likewise you can take any numericals and you can solve. So this is called as a property of 30, 60, 90 degree triangle. तुम्हाला यातलं जर एक ट्रायंगल जर तुम्हाला दिला असेल, एक साइड दिली असेल, तर तुम्हाला दुसऱ्या 2 साइड्स काढता यायला पाहिजेत. ह्याची ब्युटी काय आहे बघा. इफ यू नो 30, 60 अँगल and if you know one side, any one side, then you can determine the values of other 2 sides with using this one. अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये पण लागणार आहे. ट्रिग्नोमेट्री मध्ये पण sin 30 is equal to half, cos 30 is equal to √3/2. So that also is going to be useful. विसरू नका.
अतिशय महत्वाचा आहे. लेट अस कम डाऊन टू अनदर वन. प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 डिग्री ट्रायंगल म्हणजे काय? देयर इज अ राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री आहे and the other two angles are 45 45. So we can say this can be isosceles triangle, right? Because दोन sides काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. सो राईट अँगल ज्या दोन साइड्स इक्वल आहेत, दोन अँगल्स इक्वल आहेत, तर त्या संदर्भात काय म्हणते बघा, अँगल Z इज इक्वल टू अँगल Y and that is equal to 45. This is 90 degree anyway. So the first side opposite to 45 degree is equal to 1 upon root 2 times of hypotenuse. So this is the formula. This is the formula. Side opposite to 45. 45 च्या opposite side जी आहे ती 1 upon root 2 times of hypotenuse आहे. आता इथं 30 होतं 60 होतं, सो 30 चा वेगळा फॉर्म्युला आला, 60 चा वेगळा फॉर्म्युला आला. इथं 45 आहे, इथं 45 आहे, सो फॉर्म्युला काय येणार? फॉर्म्युला विल बी ओनली 1. कारण हा पण 45 आहे, हा पण 45 आहे, म्हणजे हा जो काय प्रॉपर्टी आहे ही ह्या दोन्ही अँगलला ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे दोन प्रॉपर्टी येणार नाही आहेत. अँड आय कॅन राईट डाऊन लाईक दिस वे. सो याच्या समोरचं लिहा, दोन ZX 45 समोर ZX is equal to 1 upon root 2 times hypotenuse is how much? YZ. This is going to be YZ into YZ. Or I can write down YZ divided by root 2. So this is a 1. ही कुणाची झाली? ही अपोजिट, ही अँगल Y च्या अपोजिट झाली, राईट? अँगल Y च्या अपोजिटचा ZX झाला. सिमिलरली अँगल Z च्या अपोजिट बघूया. अँगल Z च्या अपोजिट साइड कोणते आहे? XY. So XY is also, this is also 45. So this is also 1 upon root 2 of hypotenuse. Because both the angles are same. काय लिहायची गरज नाही, but I am writing for you. Yes. And that is equal to hypotenuse is XYZ again. So YZ upon root 2. म्हणजे काय झाला? ZX and XY. So this and this both are equal, right? So in a triangle 45, 45, 40, 90, the two sides are 90 degree करणाऱ्या angles करणाऱ्या दोन sides जे आहेत ते equal असतात, and that is 1 upon root 2 times of the hypotenuse. This is the hypotenuse. This is the hypotenuse. Now, if you do some numericals, I'll add on here. If xy is equal to 5 root 2. xy is equal to 5 root 2. Find the hypotenuse. Put up करूया आपण. So we know that इथे लिहितो. So side is equal to 1 upon root 2 times of hypotenuse. So side is given as 5 root 2 is equal to 1 upon root 2 times of hypotenuse. So hypotenuse is equal to 5 root 2 आणि हे root 2 या साईडला घेतलं, so it will be root 2 again. Root 2 is equal to root 2 square. Root 2 square is equal to 2. So 5 into 2 is going to be 10. So hypotenuse is going to be 10. अरे कुछ आया कि नहीं आया? आया ना? So this is how you have to solve the equation. So you can do numericals like this way, right? So next lecture we'll see some similar triangle concepts.